नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. ज्या मंडळीचे PM किसान योजनेचे चालू हप्ते असताना बंद झाले होते, ज्यांना हप्ते आलेले नाहीत, अशांसाठी एक आता सुवर्ण संधी अशी आलेली आहे. तर मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरले होते PM किसानचे, पण काही कारणास्तव त्यांना हप्ते अजून पण सुरू झालेले नाहीत, अशांसाठी आता खूप महत्त्वाची अशी माहिती आहे. तर मित्रांनो, थोड्याच दिवसामध्ये आता PM किसानची वेबसाईट ही सुरू होणार आहे. ज्यांचे फॉर्म त्रुटीत आले होते, अशांनी आता पुन्हा एकदा फॉर्म भरून घ्यावा, कारण काही ठिकाणी वेबसाईट चालू झाली आहे व तुमच्या भागात लवकरच वेबसाईट ही सुरू होईल. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. CSC सेंटरवर जाऊन खात्रीशीर चौकशी करून फॉर्म भरून घ्या. याच्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते तर तुम्हाला माहीतच असतील. तर या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतः पण फॉर्म भरू शकता साईट चालू झाल्याच्यानंतर. पण स्कॅनिंगचं वगैरे टेन्शन नका, त्याच्यासाठी CSCवर जाऊन फॉर्म भरून घ्या. तर याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात, तर फॅमिलीतले सर्वांचे आधार कार्ड, तुमची 7/12 होल्डिंग आणि 2019चा फेरफार. तर PM किसानचा आतापर्यंत 22 हप्ते पडलेले आहेत. त्याच्यात 9,32,00,000च्या वर शेतकरी हे पात्र होते. त्याच्यासाठी 18,640 करोड एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांचे हप्ते बंद होते किंवा चालू हप्त्यामध्ये बंद पडले होते, तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि हा फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला नमो किसान शेतकरी योजनेचे सुद्धा हप्ते चालू होतील. तर दोन्ही योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि साईट चालू झाल्याच्यानंतर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. या संदर्भात नवीन अपडेट आल्यास आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.